सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट तेजराव गाडेकर, सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आजची वर्तमानपत्र जर तुम्ही बघितले असतील तर एक शिक्षणाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा उच्च न्यायालयाचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेला असेल. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी एक अलीकडे महत्त्वाचा एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय या ठिकाणी त्याचं आपण स्पष्टीकरण करतो आहे. तर तो मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये 1 एप्रिल 2010 बालकाचा मोफत व शिक्षणाचा अधिकार 2009 हा कायदा लागू झालेला आहे. हा कायदा पूर्ण देशामध्ये आहे आणि याच कायद्याच्या अनुषंगानं त्या राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिक्षणावरती कायदे केलेले आहेत. कारण शिक्षण हा जो विषय आहे तो समवर्ती सूचीमध्ये आहे. म्हणजेच या विषयामध्ये केंद्र सरकार पण कायदा करू शकतं आणि राज्य सरकार पण कायदा करू शकतं. परंतु त्याच्यामध्ये एकच बाब महत्त्वाची असते की राज्य शासनाचा कायदा जो आहे तो केंद्राच्या कायद्याच्या विरोधात असता कामा नये. आणि म्हणून आपल्याकडं सध्या महाराष्ट्रामध्ये 2 कायदे आहेत असं म्हणायला हरकत नाही. एक केंद्राचा RTE 2009 बालकाचा मोफत व शिक्षणाचा अधिकार 2009 आणि राज्यामध्ये महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम 2011. हे 2 कायदे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लागू आहेत. परवा जो हायकोर्टाने जो निकाल दिला तो RTE 25% संदर्भातला आहेत. विद्यार्थ्यांचा जो 25% प्रवेश दिल्या जातात त्याच्या संदर्भातला आहेत. आता 25% प्रवेश हे जे काय आहे ते आपण पहिल्यांदा बघू. RTE 2009 नुसार 12(1)C हे जे कलम आहेत 12(1)(3) या कलमानुसार जी खाजगी शाळा असेल त्या खाजगी शाळेमधले एकूण 25% प्रवेश जे आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले जे पालक असतात त्यांच्या पाल्यांना त्या ठिकाणी मोफत प्रवेश द्यायचा असतो. आणि हा कायदा त्या ठिकाणी सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला कायदा आहे. आता या ठिकाणी हा जो कायदा आहे या कायदा जो आहे तो अल्पसंख्याक संस्थांना लागू नाही आहे. म्हणजे 25% मोफत प्रवेश हे अल्पसंख्याक संस्थांना लागू नाही, पण इतर संस्थांना ते लागू आहेत. याचाच अर्थ असा की विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या कुठल्याही शाळा जर असेल आणि त्या शाळेची फीस सर्वसामान्य पालकाला जर त्या ठिकाणी परवडणारी नसेल तर त्या शाळेमध्ये जे प्रवेश आहेत ते प्रवेश 25% मोफत देण्यात यावेत, अशा अर्थाची ही तरतूद आहे. आणि या कायद्यालाच 12(1)C RTE 2009 12(1)C असं त्या ठिकाणी म्हणतात. या कायद्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं जो कायदा केलेला 2011चा त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक तरतूद काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने केलेली होती की अशा प्रकारचा प्रवेश पालकाच्या पाल्याला जर पाहिजे असेल तर ती शाळा जी आहे ती 1 किलोमीटर परिसरामध्येच असायला हवी. आणि त्याचं कारणही संयुक्तिक असं आहे की मोफत सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यामध्ये त्या पाल्याला 1 किलोमीटर परिसरामध्ये त्या ठिकाणी शाळा मिळवून देण्याची हमी ही शासनानं दिलेली आहे कायद्याद्वारे आणि तो बालकाचा अधिकार आहे. आणि म्हणून ही जी मर्यादा होती ही मर्यादा 1 किलोमीटर ठेवलेली होती. काही पालकांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे या सुधारणेला त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं आणि काल परवाच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी असा निर्णय दिलेला आहे की ही 1 किलोमीटरची मर्यादा जी आहे ती त्या ठिकाणी पालकांना घालता येणार नाही. थोडक्यात महाराष्ट्र शासनानं जी अलीकडे या कायद्यामध्ये जे अमेंडमेंट केलं होतं, जी सुधारणा केली होती ती उच्च न्यायालयानं रद्द केली. आणि त्याचं कारण असं सांगितलं की एखादी मोठी शाळा आहे आणि त्या शाळेची फीस 4 लाख आहे, 5 लाख वार्षिक आहे. मग ती भली लांब का असेना पण पालकाला ती शाळा जर त्या ठिकाणी प्रवेश घ्यायची इच्छा असेल आणि लॉटरीमध्ये प्रवेश जर जास्त झाले तर आपण लॉटरी काढतो आणि त्याच्यामध्ये जर त्या पाल्याला जर प्रवेश मिळत असेल तर काय हरकत आहे. 1 किलोमीटरपेक्षाही जास्त असेल तर काय हरकत नाही. अशा प्रकारचं म्हणणं पालकांचं म्हणणं कोर्टानं ग्राह्य धरलं आणि 1 किलोमीटरची जी मर्यादा होती ती त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. आता माननीय उच्च न्यायालयाचा हा जो निर्णय महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी पाळावा लागेल आणि येणारे जे काही 25%ले जे प्रवेश आहेत
ते प्रवेश या माननीय उच्च न्यायालय खंडपीठानं दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून त्या ठिकाणी करावं लागतील, किंवा हा जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाला त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे अपील करून एकतर त्याच्यावर स्थगिती मिळवावं लागणार आहे किंवा उमेद ऑर्डर करावे लागणार आहे. तर सांगायचा मुद्दा असा की मित्रांनो, 1 किलोमीटर शाळा ही जी आहे ती प्रत्येक बालकाला 1 किलोमीटर परिसरामध्ये शाळा उपलब्ध करून देण्याचं जबाबदारी ही कायद्यानं शासनावर टाकलेली आहे. हे जरी मान्य असलं तरीही 1 किलोमीटरची जी मर्यादा आहे ती RTE मधील 25% प्रवेशाला घालता येणार नाही, अशा प्रकारचा हा माननीय उच्च न्यायालय खंडपीठा नागपूरचा निर्णय आहे. तो निर्णय आपणा सर्वांना अवगत व्हावा आणि येणाऱ्या वर्षामध्ये जे काही आर्थिक दुर्बल घटकातील पालक असतील, त्यांचे जे पाल्य असतील, त्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा आणि म्हणून हा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण करत आहोत. मित्रांनो, लोकशिक्षण चॅनलमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील. तुम्हाला लोकशिक्षण चॅनल हे आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं आणि हे जे सांगणं आहे, हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, अशा प्रकारची मी विनंती आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.